धन्यवाद। यानंतर पुष्कराज सप्रे यांना संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी मी आमंत्रित करतो। कृपया सर्वांनी वंदे मातरम करा। वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुरवासिनी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत कर करवाले के बोले मां तुम्ही बले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरं वंदे मातरम। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते मां शक्ती हृदये तुम्ही मां भक्ती तोमारै प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरं वंदे मातरं। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरं वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की जय। यानंतर नागरिक सोशल फाउंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो। नमस्कार, जय श्रीराम। आलेल्या सर्व श्रोत्यांचे मी अमेय सप्रे, नागरिक सोशल फाउंडेशन, पवित्रम फाउंडेशन, सर्व व्यापारी संघटना यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो। तसेच आज आपले जे वक्ते आहेत श्री रमेशजी शिंदे सर यांचेही मी संस्थेतर्फे स्वागत करतो। आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आय वॉन्ट ऑल द पीपल ऑफ दिस कंट्री टू बी इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन। देश प्रथम या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन 2-2.25 वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो आणि आपल्यासारखे लोक आमच्या परिवारात जुळत गेले। डॉक्टर असतील, बांधकाम व्यावसायिक असतील, खाजगी सरकारी नोकरी करणारे असतील, सामान्य नागरिक असतील, वकील असतील, असे सर्व क्षेत्रांमध्ये लोक आम्हाला जुळत गेले आणि आज 2 वर्षानंतर मागे वळून पाहताना आज 6 आयामांमध्ये आम्ही काम करत आहोत। त्यात पॉलिसी रिफॉर्म हा एक आमचा महत्वाचा विभाग जो आहे, याचा पाया हा वक्फ अमेंडमेंट बिल जे सरकारने आणलं त्या संदर्भातला आहे। कारण त्याच्यावर आम्ही संस्था म्हणून एक पेपर प्रेझेंट केला होता आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर जवळजवळ 30 मिनिटं आम्हाला प्रेझेंटेशन देण्याचं भाग्य लाभलं। त्यातले काही सजेशन्स आम्हाला असं वाटते की त्या अंतर्भूतही झाल्या त्या बिलामध्ये। त्याच्यानंतर भारतामध्ये कायदे भरपूर आहेत,
पण आपल्या सार्वभौमत्वाला चॅलेंज करणाऱ्या बऱ्याच शक्ती आहेत. तर या शक्तींशी निपटण्याकरता काही कायद्यांमध्ये आम्ही काही बदल आणि सजेशन्स आम्ही सुचवले. त्याच्यामध्ये काही कायदे जे सांगू शकतो मी अगदी मुद्देसूद ते इलिगल इमिग्रंट ऍक्ट असेल, दुसरा राईट टू एज्युकेशन जो आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शाळांचीही बाजू मांडली आणि विद्यार्थ्यांची सुद्धा बाजू मांडली. नंतर बळजबरीने केले जाणारे धर्मांतर, लँड ग्रॅबिंग संदर्भातले कायदे, तसेच 2026 जे आपण बघितलं होतं की भारताच्या कोस्टल लाईनमध्ये काही लूपहोल्स असल्यामुळे आपल्या भारतावर हल्ला झाला होता. तो कोस्टल लाईन्सच्या संदर्भातील काही सजेशन्स आम्ही भारत सरकारपर्यंत, राज्य सरकारपर्यंत पोहोचवले. तर पॉलिसी रिफॉर्म्सच्या अंतर्गत आम्ही अशा प्रकारचं काम करतो आहोत. त्याच्यानंतर शैक्षणिक विभाग या अंतर्गत जीवनातील महत्वाची मूल्ये, कारण आपली पिढी जी आहे सुदृढ बनवायची असेल तर लहानपणापासून शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून जीवनमूल्य या विषयावर अगदी वाहतुकीचे नियम पाळणे, स्वच्छता, शेअरिंग, केअरिंग, पालकांशी कसे वागावे या संदर्भातले जीवनमूल्य आम्ही मुलांना शिकवतो. आणि एक विशेष नमूद असं मला करावं असं वाटेल की आज आपण 151 वर्षात वंदे मातरम या गीताच्या प्रवेश केलेला असताना वंदे मातरम समूह गान स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. येत्या क्रांती दिनाला 9 ऑगस्टला आम्ही त्याचं आयोजन करत आहोत PEA स्कूलमध्ये. आणि त्याच्यात जवळजवळ 50 शाळांनी भाग घेतलेला आहे. जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेणार आहेत. तर तो कार्यक्रम 9 तारखेला होणार आहे. या संदर्भातलं कम्युनिकेशन आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आम्ही मुलांसाठी घेणार आहोत. तिसरा विभाग आहे भक्तिशक्ती. आपण सर्वजण मंदिरात जातो, पण ही मंदिरं आणि याच्या आजूबाजूची अर्थव्यवस्था कशी सशक्त करता येईल या संदर्भात आम्ही काम करतोय. आपले व्हॉलंटियर्स याबाबत काम करतायत. आणि नुकतीच आम्ही एक स्पर्धा आयोजित करत आहोत जी पुढचे 6 महिने चालणार आहे. आदर्श मंदिर स्पर्धा. याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 60 मंदिरांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बरेच क्रायटेरियाज आहेत, ते मी इथे आता नाही सांगू शकणार कारण बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये. पण आपल्या मंदिरांना, मोठ्या मंदिरांना छोट्या मंदिरांशी जोडून त्याच्या आजूबाजूची अर्थव्यवस्था, त्यांचं सक्षमीकरण करणं हे भक्तिशक्ती अंतर्गत आम्ही करतो आहोत. AI विभाग. आपल्याला माहितीच आहे की AI हा आता एक बझवर्ड आहे आणि प्रत्येकाला AI येणं हे किती गरजेचं आहे. पण या AIचा जो उगम आहे तो आपल्या संस्कृतीत कसा आहे या संदर्भातला अभ्यासक्रम आपली टीम तयार करते आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथे आम्ही मुलांना शिक्षण देणार आहोत की AIचा उगम कसा झालेला आहे आणि ते जोडून आपल्या संस्कृतीबाबत सुद्धा त्यांना ज्ञान देण्याचं काम आम्ही AI विभागातर्फे करणार आहोत. वस्ती विभागांच्या अंतर्गत गरीब वस्त्यांमध्ये जाऊन जिथे संस्कार वगैरे देऊ शकतो किंवा तिथल्या काही कुटुंबांना आपण जर का रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो तर या संदर्भातलं काम आणि आयडिएशन आमचं चालू आहे, त्याच्यावर काम चालू आहे, त्याच्यामध्ये पण आपण सहभाग घेऊ शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट वक्ता विभाग, ज्याच्यामध्ये आज आपण इथे आहोत, आजचं व्याख्यान ऐकायला. तर याच्या अंतर्गत दर महिन्याला एक याप्रमाणे आम्ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचा मानस आहे. आजचं हे 6वं पुष्प आहे. याआधी आपण जी सुरुवात केली होती व्याख्यानमालेला ती श्री अविनाशजी धर्माधिकारी सर यांचं पहिलं व्याख्यान झालं होतं. मग श्री मयूर भावे, दीपक करंजीकर सर, चारुदत्त आपळे बुवा आणि निलेश ओक सर यांची व्याख्यानं आपण याआधी ऐकलेली आहेत. आपल्यापैकी बरेच जण या आधीच्या व्याख्यानाला सुद्धा आले होते. आज जे व्याख्यान आपलं जे आहे की हलाल अर्थव्यवस्था हा विषय आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसावा किंवा आपण त्याचे जे परिणाम आहेत त्या संदर्भात अनभिज्ञ असू शकतो आणि तेच जास्त खोलात जाऊन समजून घेण्याकरता आज आपण श्री रमेशजी शिंदे यांना विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीस मान घेऊन इथे ते आज आलेले त्याच विषयावर बोलण्याकरता. हे सगळं करत असताना, नवीन कक्षेत प्रवेश करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग पर्सनली प्लस फायनान्शियली या दोन्ही गोष्टी आम्हाला मिळत आहेत आणि ही सर्व कामे उभी करताना आपल्यासारखे दानशूर व्यक्तींकडनं डोनेशनही मिळते आहे. तर त्यामुळे आपण पुढेही आम्हाला सगळ्या हातांनी मदत करावी. ATG च्या अंतर्गत फॉर्म रजिस्टर्ड आहे. तसेच CSR साठी सुद्धा आम्ही आता क्वालिफाईड आहोत. आमच्याकडे सगळ्या प्रकारचं ऑडिट झालेलं असतं. त्यामुळे त्या संदर्भात जर का आपण कुठली मदत करू शकत असाल तर त्याकरता सुद्धा नक्कीच यू ऑल आर वेलकम. आणि एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे नागरिक सोशल फाउंडेशनची वाटचाल अतिशय दमदार पद्धतीने सुरू झालेली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी माठिया यांना मी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करतो.
त्याचप्रमाणे पवित्रम फाउंडेशनचे शशांक मेंगडे यांनी देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती. शशांकजी मेंगडे. आजचे वक्ते रमेशजी शिंदे यांचा परिचय आणि स्वागत करायची विनंती मी दीपकजी मेहेंदळे यांना करतो. नमस्कार. आजच्या या हलाल अर्थव्यवस्था आणि भारत या विषयावर बोलण्याकरता आपल्याला या विषयाचे तज्ज्ञ श्री रमेशजी शिंदे उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो. श्री रमेश शिंदे शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी भारतीय वायुदलाच्या गृहनिर्माण प्रकल्पात अभियंता म्हणून काम केलेले आहे. ते हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते असून हिंदू धर्माच्या प्रचारासाठी गेली 25 वर्षे पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांनी खूपच ग्रंथ सामग्री लिहिलेली आहे. काहींचा उल्लेख मी त्याच्यामध्ये करतो की त्यांची हिंदू राष्ट्राची आवश्यकता, बुद्धी प्रामाण्यवाद्यांचा अहंकार, मनुस्मृती जाळावी का अभ्यासावी, लव जिहाद, धर्मांतर आणि धर्मकारिताचे शुद्धीकरण, हलाल जिहाद, भारतीय अर्थव्यवस्थेतील एक नवीन आक्रमण असे ग्रंथ संकलित केले आहेत. ते ग्रंथलिखाण करण्यापुरते मर्यादित न राहता त्या विषयावर जागृती करणे, आंदोलन उभे करणे आणि प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यानुसार हलाल विरोधी कृती समितीच्या माध्यमातून हलाल मुक्त दिवाळी, त्यानंतर हलाल मुक्त गणेशोत्सव अशी अभियाने ते राबवतात. मुंबईत होणारी आंतरराष्ट्रीय हलाल परिषद रद्द करण्यासह आंतरराष्ट्रीय निर्यात परवान्यासाठी हलाल प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यातही त्यांनी फार मोठी भूमिका बजावली आहे. विविध वृत्तवाहिन्यांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये ते हिंदुत्वाची बाजू प्रभावीपणे मांडतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सांस्कृतिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत करतो आणि नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार करतो, तो त्याने स्वीकारावा ही मी त्यांना विनंती करतो. नागरिक सोशल फाउंडेशनचे विश्वस्त श्री अमेय सप्रे हे त्यांचा सत्कार करतील. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या इतरही सन्माननीय व्यक्तींचा आपण सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम श्रीकृष्ण चितळे उद्योग समूहाच्या बद्दल इथे उपस्थित कोणालाही सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा आज श्रीकृष्णजी या व्यासपीठावर का आहेत, तर या उद्योग समूहाने छातीटोकपणे हलाल सर्टिफिकेट घेणार नाही अशी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सन्मान आहे. अमेय सप्रे आणि दीपक मेहेंदळे यांनी ते करावं. या व्यासपीठावर उपस्थित असणारे श्रीयुत अचल जैन यांचंही स्वागत आमच्या दोन्ही विश्वस्तांनी करावं अशी विनंती. अमेय सप्रे आणि दीपकजी मेहेंदळे. सकल जैन संघटनेचे संयोजक असणारे अचल जैन सर. सरकार कोणाचंही असलं तरी सामान्य नागरिकांवर, विशेषतः व्यापाऱ्यांवरती जेव्हा एखादाही अन्यायकारक कायदा लादला जातो, मग तो टॅक्सच्या माध्यमातून असेल, जीएसटीच्या माध्यमातून असेल, कोणतीही गोष्ट असेल, त्यावेळेला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने हिरिरीने भांडणारी एक व्यक्ती या पुण्याला माहिती आहे. 70 पेक्षा जास्त व्यापारी संघटनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कोर ग्रुपमध्ये लोक त्यांना प्रेमाने फत्तेशेठ असं म्हणतात. आदरणीय फत्तेचंदजी रांका इथे उपस्थित आहेत. त्यांचं विश्वस्तांनी स्वागत करावं अशी विनंती आहे.
यानंतर पुना मर्चंट चेंबरचे राजेंद्रजी वाटिया यांचं स्वागत दोन्ही विश्वस्तांनी करावं अशी विनंती आहे. पवित्रम फाउंडेशनचे शशांकजी मेंगडे यांचंही स्वागत आपण करावं अशी दीपकजींना आणि आमेर सरांना विनंती आहे. पहिल्या रांगेमध्ये उपस्थित असणारे ग्राहक चळवळीतलं भारतीय पातळीवरचं नेतृत्व सूर्यकांतजी पाठक सर त्यांनाही आम्ही विनम्र अभिवादन करतो. आमचे मित्र राहुल सोलापूरकर प्रसिद्ध व्याख्याते उपस्थित आहेत. ते त्यांचे वंशज शैलेश टिळक उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोपऱ्यामध्ये मिलिंद भाऊ एकबोटे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे ललितजी गुंडेच्या समस्त हिंदू आघाडी, त्याचप्रमाणे सुमेधाताई चिथडे सुमेधाजींचं इथे उपस्थित असणं सर्वार्थाने खूप महत्वाचं आहे. सीमेवरती लढणाऱ्या जवानांकरता ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा ध्यास घेणारी माऊली इथे उपस्थित आहे. आम्ही त्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. यानंतर वक्ता भाषण ऐकण्याच्या पूर्वी फतेचंदजी रामका यांनी 2 शब्द बोलावे अशी विनंती. मग रमेश शिंदेंना आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर सर्वेश मेंदळे त्यांच्याशी संवाद साधतील. आदरणीय श्री शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना माझा सार्वजनिक नमस्कार. अचानकपणे मला 2 शब्द बोलायचे आहे, परंतु जेव्हा या संघटनेतील प्रतिनिधी माझ्याकडे आल्यानंतर अनेक प्रश्न माझ्या मनात होते, त्यांच्यासमोर मांडले. मगाशी मी शिंदेसाहेबांशी बोलताना सुद्धा अनेक प्रश्न मांडलेले आहेत. माझा एकच प्रश्न आहे की केवळ नुसती व्याख्यानातून आपली जनजागृती होणार का? हा मोठा प्रश्न आहे. कारण मी जवळजवळ अर्धा भारत फिरलोय आणि या हिंदूंच्या बाबतीत किंवा हिंदू धर्माबाबत मी अनेक वेळा बोललेलो आहे. माझा एकच प्रश्न आहे की आम्ही सर्वजण हिंदुस्थानचे हिंदू आहोत, पण मूळ भारतीय आहोत हे विसरून चालणार. आणि म्हणून हा हलालचा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला, मनात एकच प्रश्न आहे की ज्या देशात हलालचं मॅन्डेटरी आहे त्याशिवाय आम्ही तुमचा माल इथे येऊ देणार नाही. मग भारतीयांनी, आपल्या हिंदुस्थानच्या रहिवाशांनी एकच ठाम निर्णय घेतला पाहिजे, जसा चितळे साहेबांनी घेतला की मी ज्या देशात हलालचं मॅन्डेटरी आहे त्या देशामध्ये मी माझा माल एक्सपोर्ट करणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या कंपन्या आहेत, भारत सरकारने पण ज्या कंपन्या सर्टिफिकेट देतात त्याला आपल्या भारत सरकारने या देशामध्ये बंदी घातली पाहिजे की तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, तुम्ही आमच्याकडनं 7,000 रुपये कलेक्ट करता ते तुम्हाला देण्याचा हक्क नाही. तुम्ही या कंपन्या भारतातनं बंद करा आणि तुम्ही तुमच्या मायदेशी परत जा. ही जनजागृती आता आपल्यासारख्या वयाच्या लोकांच्या ह्याच्यात नाही, परंतु तरुणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ही जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मी शिंदे साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की अशी जेव्हा तुम्हाला तरुणात आणि व्यापाऱ्यामध्ये कधीही जर याचे विचार मांडण्याचे जर नक्कीच मन असेल तर मी तुमच्यासाठी मोठं आयोजन करेन आणि मी तरुणांमध्ये ह्या जनजागृती आणून एक माझा देश
मी देशप्रेमी आहे आणि माझ्या देशात परक्यांचं राज्य चालणार नाही. फार झाला मी 800 वर्ष गुलामीत राहिलो, 150 वर्ष गुलामीत राहिलो. कारण 800 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी केलं. आता नाही, आता आम्ही भारतीयच राज्य करणार, एवढं मात्र नक्की. ती जनजागृती सगळ्यापर्यंत हो. आणि शिंदे साहेबांना मी खरोखर सलाम देतो की तुम्ही आज गेले कित्येक वर्ष याच्यावर अभ्यास करताय, पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाच्या प्रती जरूर तरुणापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था संघटनेने करावी. संघटनेला जी मदत पाहिजे असेल ती आम्ही पुणे व्यापारी महासंघची 82 असोसिएशनचे मी अध्यक्ष आहे आणि यामध्ये जवळ 30,000 पेक्षा जास्त व्यापारी संबंधित आहेत. तर या संघटनेमार्फत जरूर या हलालच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मी पुढे पाऊल ठेवेन, यात कुठली शंका नाही. धन्यवाद. पवित्रम फाउंडेशनचे शशांक मेंगडे आभार प्रदर्शन करतील. मग वक्त्यांचं भाषण होईल आणि त्यानंतर सर्वेश मेंगळे त्यांच्याशी संवाद साधतील. शशांक मेंगडे. नमस्कार. नागरी सोशल फाउंडेशन, पवित्रम फाउंडेशन व पुणे व्यापारी संघ आयोजित आजच्या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच रमेशजींचं व्याख्यान ऐकायचं आहे, त्यामुळे ह्या आभाराचा कार्यक्रम आपण आधी घेतलाय. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी हे ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल मी टिळक स्मारकचे श्री रोहित टिळक व त्यांच्या समस्त सहकारी वर्गाचे आभार मानतो. तसंच हिंदू पद्धती, हिंदू संस्कृती याची सुरुवात आपण सगळे शंखनादाने करतो, त्यामुळे अतिशय सुंदर शंखनाद केल्याबद्दल नितीन महाजन व त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानतो. आपल्यासारख्या सर्व नागरिकांना आभार वाटावे असे काही समाजातली गुणवत्तापूर्ण व्यक्ती आपल्या बरोबर आहेत. श्रीकृष्ण चितळे, श्री फतेचंद रांका, श्री आचल जैन, आमच्या संस्थेचे सक्रिय सदस्य श्री नितीन पाटणकर, या सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यावसायिकांचे पण आपण आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचे, आपल्यासारखे आज एवढा पाऊस असला तरी हा हॉल जवळजवळ पूर्ण भरलेला आहे, तर आपल्यासारख्या श्रोता वर्गाचे अत्यंत मनापासून आभार मानतो. आपलं सहकार्य व सहभाग आमच्या आगामी कार्यक्रमाला पण लाभेल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रमेश शिंदे यांचं मनोगत, यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. नागरिक सोशल फाउंडेशनचा पुढचा कार्यक्रम 17 ऑक्टोबर रोजी सौभाग्यवती सायली गोडबोले जोशी, प्रसिद्ध प्रवचनकार आणि व्याख्याता, त्यांचं होईल. विषय आम्ही योग्य वेळी जाहीर करू, आपल्यापर्यंत पोहोचू. रंगमंचची व्यवस्था थोडीशी बदलायची. मान्यवरांनी पहिल्या रांगेत स्थानापन्न. सर्वांना नमस्कार. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम आणि आमचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. आज या ठिकाणी या हलाल अर्थव्यवस्था आणि भारत या विषयावरती मला बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ते नागरिक सोशल फाउंडेशन, पुणेकर व्यापारी संघ आणि पवित्रम फाउंडेशन या तिन्ही संस्थांचं मी आभार व्यक्त करतो. नागरिक सोशल फाउंडेशनचं कार्य त्यांनी थोडक्यात आपल्यापुढे मांडलं, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे नागरिक सोशल फाउंडेशन म्हणून सामाजिक स्तरावरती देखील आपण काम करत असतो आणि विविध अंगी, म्हणजे त्याच्यात वकफच्या संदर्भातलं, भक्तिशक्तीच्या संदर्भात किंवा पॉलिसी रिफॉर्म्सच्या संदर्भात, आपल्या सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे कार्य चालू आहे, वस्ती विभाग आहे किंवा शैक्षणिक विभागामध्ये नीतिमूल्यांचं जे जागृती आहे, तर हा अतिशय महत्वाचा असं आपण म्हणूया की उपक्रम आहे. आणि हे उपक्रम करत असताना
वक्त्यांना आपल्या समाजापुढे आणणं, विविध विषयांवरती त्यांचा जो अभ्यास आहे तर तो त्यांना मांडायची संधी देणं आणि समाजामध्ये ह्या माध्यमातून जागृती करणं, तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आणि मोलाचं कार्य आहे. त्यामुळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या या कार्यासाठी आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. बरेच मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि म्हणजे पावसामुळे अगोदरच उशीर झालाय, तर मी मान्यवरांची नावं घेण्याच्या ऐवजी उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्रपणे अभिवादन करतो. आणि माझा जो विषय आहे की हलाल अर्थव्यवस्था आणि भारत या दृष्टिकोनातून मी प्रारंभ करतो. माझी ओळख करून देताना हलालच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ असं म्हणून सांगितलं गेलं, त्यात मी थोडीशी सुधारणा करतो. कारण माझी ओळख करून देताना मी शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलंय, काम भारतीय वायुसेनेत केलंय आणि मग बजेट आणि अर्थसंकल्पाचा संबंध काय माझ्या एकूण क्षेत्राशी. तर तज्ज्ञ म्हणण्यापेक्षा मी अभ्यासक म्हणेन. कारण जेव्हा माझे काही दिल्ली IITतले मित्र, म्हणजे सर्वप्रथम एक माहिती म्हणून सांगतो की जवळपास मागची 11 वर्ष मी दिल्लीमध्ये असतो. दिल्लीतून बाकी संपूर्ण भारतामध्ये प्रवास करतो. महाराष्ट्रात म्हणजे मी हल्लीच कॉर्पोरेट जिहादवरती लेक्चर घेण्यासाठी 2 महिन्यापूर्वी आलो होतो. म्हणजे जवळपास 15 वर्षानंतर पुण्यात माझं व्याख्यान झालं आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडून आता हिंदी शब्द बाहेर पडतील की काय, कारण इतकी हिंदीची सवय झाली. परंतु ह्या संदर्भात जवळपास मागची 15 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे. विविध क्षेत्रांमध्ये मी पूर्ण वेळ प्रचारासाठी राहिलेलो आहे. अगदी त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल किंवा राजस्थान ते जम्मू काश्मीर असेल, त्या प्रत्येक प्रांतामध्ये राहून मी भारत भूमीचा अभ्यास करण्याचा आणि हिंदू समाजाच्या पुढची जी आव्हानं आहेत, जी चॅलेंजेस आहेत, तर त्या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं अभ्यास करत असताना विविध प्रकारची ज्या समस्या समोर येतात, तर ह्या समस्या त्याच्या समोर उपाय काय आहे. म्हणजे समस्या फक्त सांगणं हा काय माझा उद्देश नाहीये. समस्येवरती उपाय आपण सांगायला पाहिजे. आणि म्हणून मी ह्या विषयांचा जेव्हा अभ्यास करत होतो, 2006 साली मी भारतातलं पहिलं लव्ह जिहादचं पुस्तक लिहिलं. म्हणजे 2026 साल 20 वर्षांपूर्वी माझं लव्ह जिहादचं पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि ज्याचा मला परिणामही भोगावा लागला की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने माझ्यावरती 8 ठिकाणी केसेस टाकल्या. परंतु या सगळ्यांना सामोरं जाऊन मी माझं पुस्तक आजही समाजात प्रकाशित होतंय, वितरित होतंय आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरती सरकारने गाण घातलेलं आहे. त्यामुळे आपलं म्हणणं योग्य आहे, शास्त्राला धरून आहे आणि माझा अभ्यास हा अचूक आहे, ही गोष्ट त्यातून पहिल्यांदा सिद्ध झाली. तसंच हलाल अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मी दिल्लीत असताना माझे काही IITतले मित्र होते आणि आमची चर्चा ह्या विषयावरती चालू होती. आणि विषयाचा प्रारंभ कुठून झाला, तर विषयाचा प्रारंभ झाला त्यावेळी एअर इंडिया त्यावेळी भारत सरकारची म्हणजे एक योजना होती आणि भारत सरकारच्या व्यवस्थेमधून त्यामध्ये जे अन्न दिलं जातंय ते हलाल सर्टिफाईड आहे अशा प्रकारची बातमी आली टाइम्समध्ये. आणि मग आम्ही या विषयावरती चर्चा करायला प्रारंभ केला की भारत सरकार स्वतःला सेक्युलर म्हणतंय आणि सेक्युलर सरकार असताना असं का आहे की आपल्या देशातली सरकारची एअरलाईन्स हे अन्न मात्र सगळं हलाल देते आहे. आणि मग ह्या चर्चेतून हा विषय प्रारंभ झाला. मग आम्ही काही गोष्टींचा शोध घ्यायला प्रारंभ केला
आणि मग हळूहळू ह्या अभ्यासाकडे मी वळलो आणि एक मधल्या काळामध्ये कोविड किंवा कोरोनाचा काळ आला. 2 वर्ष कुठेच जायचं नव्हतं आणि मी त्या काळामध्ये academia.com आणि researchgate.com ह्या 2 वेबसाईटचं सदस्यत्व घेतलं. ह्या वेबसाईट्सवरती जगभरातले अतिशय सुंदर अभ्यास, रिसर्च मांडले जातात आणि हे सदस्यत्व घेऊन मी जवळपास हलालवरचे 6,000 रिसर्च पेपर वाचून काढले. आणि मग मला लक्षात आलं की हलाल हा केवळ काही शब्द नाही, तर ह्या माध्यमातून जगभरामध्ये एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था उभी केली जाते आणि ही जी अर्थव्यवस्था उभी केली जाते ही अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेला समांतर आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्यासाठी घातक सुद्धा आहे. आणि या दृष्टिकोनातून ह्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला मी प्रारंभ केला. जेव्हा या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याकडे शास्त्रात म्हटले सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यम, राज्यस्य मूलम इंद्रियजयः. म्हणजे सुखाचं मूळ काय आहे तर धर्म आणि धर्माचं मूळ काय आहे तर अर्थ. अर्थात इथे अर्थ हा केवळ काही पैसा किंवा ह्या दृष्टीने म्हटलेलं नाहीये. अर्थ हे अर्थकारण आणि राजनीती ह्या दोन्ही दृष्टीने म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा हे आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी येते की अर्थाचं महत्व आहेच ना. आणि आपण जे 4 पुरुषार्थ म्हणतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यातही अर्थ आहे. मग हा इतका महत्वाचा विषय, परंतु इतक्या वर्षांमध्ये जेव्हा बजेट चालू व्हायचं, अर्थसंकल्पाचं भाषण चालू व्हायचं त्यावेळी आपण चॅनेल बदलतो. मला इतकी सवय होती. परंतु जेव्हा हलाल अर्थव्यवस्थेचा मी अभ्यास करायला प्रारंभ केला तेव्हा लक्षात आलं की ज्या आधारे आपला देश चालतो त्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मोदीजींचं जे स्वप्न आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला बनलं पाहिजे. परंतु एकीकडे आपण बघतोय की 2013 साली सुरू झालेली हलाल इकॉनॉमी किंवा हलाल अर्थव्यवस्था ही अल्पावधीतच $2.1 ट्रिलियन जाऊन पोहोचते. मग किती प्रचंड वेगाने आणि प्रचंड ताकदीने ही अर्थव्यवस्था चालू आहे. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून हा अभ्यास करायचं मूळ कारण होतं आणि त्यातून मग हा महत्वाचा विषय समोर आला. आणि ह्यामध्ये म्हणजे विषयाची फलश्रुती शेवटी असते. आम्ही काय साध्य केलं हे मगाशी सांगितलं सुद्धा, ते मी दाखवेन सुद्धा. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आयुष्यात जर आम्ही काही साध्य करू शकलो ते उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सहाय्याने भारतातलं पहिलं राज्य बनलं ज्यांनी हलालवरती बंदी घातली. आणि हलाल सर्टिफिकेशन हे बेकायदेशीर आहे हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे जी गोष्ट आपल्या एका राज्यात घडू शकते ती संपूर्ण देशातही घडू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या विषयाचा प्रारंभ आम्ही तिथून करतो आणि मग हलाल अर्थव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगायचा प्रयत्न करतो. आप जब कोई सामान खरीदते हैं तो सामान खरीदते समय एक चीज जरूर देखिए, क्या उसमें हलाल सर्टिफिकेशन तो नहीं लिखा हुआ है, यानी हर वस्तु में हलाल सर्टिफिकेशन. हमने यूपी में बैन किया है. मुझे लगता है कि आज यूपी के उत्तर प्रदेश के अंदर कोई उसको खरीदने का या कोई बेचने का विश्वास नहीं करेगा. लेकिन आप आश्चर्य करेंगे साबुन का भी हलाल, कपड़े का भी हलाल, दियसलाई का भी हलाल. मैं बहुत अच्छा एक अधिकारी वाला साहब इसमें मैंने कहा भी देखो नहीं षड्यंत्र है भाई. मैंने कहा माचिस को झटका वाला है, आप एक झटके में करेंगे तो कभी आग जलेगा, आप हलाल करके रहेंगे तो कभी जलेगी नहीं वो माचिस. तो मैंने कहा इससे बड़ा झूठ क्या हो सकता है. आप सोचो. और हमने जब कार्रवाई प्रारंभ
20,000 करोड़ रुपए देश के अंदर हलाल सर्टिफिकेशन से होता और भारत सरकार की या राज्य सरकार की किसी भी एजेंसी ने हमें मान्यता नहीं दी है। ये सारा का सारा पैसा आतंकवाद के लिए, लव जिहाद के लिए, धर्मांतरण में दुरुपयोग होता है और इसीलिए उत्तर प्रदेश ने इसके खिलाफ बड़ी कार्रवाई प्रारंभ की है। ये हलाल सर्टिफिकेशन आता ह्यात मी सांगणं आणि योगीजींनी सांगणं ह्याच्यात एक फरक आहे. फरक आहे की मी एक अभ्यासक म्हणून सांगतोय, परंतु योगीजी हे एका राज्याचे प्रमुख आहेत, संवैधानिक पद आहे आणि संवैधानिक पदावरती असणारी व्यक्ती सांगते की हलाल 25,000 करोड रुपयांचा व्यापार करते आहे. केवळ इतकंच नव्हे तर याच्या पलीकडे जाऊन त्या पैशांचा वापर कशासाठी केला जातोय, तर लव जिहादसाठी केला जातो, धर्मांतरणासाठी केला जातो, आतंकवादासाठी केला जातो. म्हणजे या पैशाचा वापर कशासाठी होतो हेही त्यांनी सांगितलं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की भारतातल्या कायद्यांचा आधार घेऊन उत्तर प्रदेशमध्ये हलाल बॅन होऊ शकतं, याचा अर्थ विद्यमान कायद्यांच्या आधारे सुद्धा संपूर्ण देशात हलाल बॅन होऊ शकतं, अशा प्रकारचं आश्वासन ते आपल्या भाषणामधून आपल्याला देतात. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा विषय. आता या हलाल एकूण या संदर्भात थोडंसं समजून घेऊया. मुळात हलाल नेमकं काय आहे ह्याच्यातला एक गैरसमज थोडासा प्रारंभी दूर करतो, कारण बऱ्याच जणांना हलाल आणि हलाला एकच वाटतं. तर हलाल हे खाण्यापिण्याच्या वस्तूंसंदर्भात, पदार्थांच्या संदर्भात आहे आणि हलाला हा निकाह, तलाक आणि ह्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे दोन गोष्टींचा तसा परस्पर संबंध काही नाहीये. त्यामुळे हलाललाच बरेच जण हलाला असं म्हणतात आणि मग गोंधळ होतो की आपल्या हिंदूंना मुळातच हलाल म्हणजे काय हे माहीत नाही आणि त्यात हलाला त्याच्याबरोबर जोडल्यामुळे अजून जास्त गोंधळ होतो. तेव्हा हलाल आणि हलाला ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि हलाल आणि हलाल अर्थव्यवस्था हे पण पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे माझा जो विषय तो हलाल नाहीये, हलाल अर्थव्यवस्था आहे. तेव्हा ही अर्थव्यवस्था समजून घेतली तर पहिल्यांदा हलाल समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या समोर आहेत की हे जे दोन लोगो आहेत हे साधारणपणे आपल्या घरी येणाऱ्या उत्पादनांवरती असतात. बऱ्याचदा आपण त्याच्याकडे म्हणजे आपण एक्सपायरी डेट सुद्धा बऱ्याचदा बघत नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारचे लोगो असतात का हेही आपण बघत नाही. परंतु भारतामध्ये जे हलाल सर्टिफिकेशन केलं जातं त्याच्यावरती अशा प्रकारचा एक लोगो असतो. हा लोगो आपण लक्षात ठेवला म्हणजे पुढे जेव्हा आपण बाजारात जाऊ त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल. आता हलालचा अर्थ काय आहे, तर हलालचा अर्थ आहे वैध, स्वीकार्य, मान्यता प्राप्त. आणि ह्याच्या विरोधातला शब्द आहे हराम, याचा अर्थ अवैध, निषिद्ध अथवा वर्जित. म्हणजे हराम आपण जर शब्द बघितला तर बऱ्याचदा तो शिवी म्हणून देखील वापरला जातो, हरामखोर वगैरे. तेव्हा हराम शब्द जो आहे तो निषिद्ध किंवा अवैध ह्या पद्धतीचा आहे. त्याचा उलट अर्थी शब्द आहे हलाल, की एखादी गोष्ट इस्लामने कोणत्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे तर त्या ज्या गोष्टी आहेत, कुराणमध्ये 6 वेळा हलाल शब्द येतो आणि हा प्रत्येक वेळी आलेला शब्द हा साधारणपणे खाद्यपदार्थांच्या बाबतीमध्ये आहे आणि मुळात मांसाच्या बाबतीमध्ये आहे की कुठलं मांस खाल्लं पाहिजे, कुठलं खाल्लं नाही. तेव्हा या दृष्टीने हलाल हा शब्द अधिकांश वेळा आलेला आहे. आणि यामध्ये हराम म्हणून जर बघितलं तर वर्जित असलेल्या दोनच गोष्टी आहेत, म्हणजे एक तर पोर्क, आपण ज्याला डुकराचं मांस किंवा त्याच्यापासून बनलेले अनेक पदार्थ किंवा दारू, आणि याच्या व्यतिरिक्त जर असेल तर तीक्ष्ण नख असलेले जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत यांचं मांस हराम मानलेलं आहे. बाकी बऱ्याचशा गोष्टी ह्या हलाल आहेत अशाच पद्धतीचा भाग आहे. म्हणजे मध आहे, दूध आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी हलालच आहेत. परंतु असं असताना सुद्धा आत्ताच तुम्ही वाद ऐकला असेल की कोल्हापूरमध्ये गोकुळ दुधाने सुद्धा हलाल सर्टिफिकेट घेतला. म्हणजे कुराण दुधाला हलालच मानतंय तरी सुद्धा आमच्याकडे हलाल सर्टिफिकेट घेतलंय.
तेव्हा हा एकूण जो भाग काय नेमका आहे तर हा आपण पुढे समजून घेऊया. तर हलाल जे कुराणात म्हटलेलं आहे त्याचं मूळ मांसाच्या बाबतीत जे आहे तर त्याचे जे नियम आहेत त्यामध्ये नियम काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे हलाल करणारा व्यक्ती मुस्लिम असला पाहिजे. मुस्लिम शिवाय दुसरा कोणीही व्यक्ती हलाल करू शकत नाही. दुसरं त्याने त्या पशुला मारण्यापूर्वी किंवा हलाल करण्यापूर्वी त्याचं डोकं मक्केच्या दिशेला केलं पाहिजे. तिसरं त्याने कलमा बोलला पाहिजे, बिस्मिल्ला अल्लाहू अकबर. आणि हे झाल्यानंतर त्याने सुरीच्या एका घावामध्ये जुगुलर वेन, विंडपाईप आणि फूड पाईप हे तिन्ही एका शस्त्राच्या घावात कट झाले पाहिजेत, कापले गेले पाहिजे. आणि त्यानंतर मांस हलाल आहे परंतु त्या प्राण्याचं रक्त जे आहे ते हराम आहे म्हणून संपूर्ण रक्त वाहून दिलं पाहिजे आणि मग नंतर जे मांस राहतं ते हलाल आहे. हा साधारणपणे त्यांचे आहे स्लॉटरिंग मस्ट बी डन बाय सेन अडल्ट मुस्लिम. द नेम ऑफ अल्लाह मस्ट बी इन्वोक्ड ऍट द टाइम ऑफ स्लॉटरिंग. द नेम ऑफ एनीवन एल्स अदर दॅन अल्लाह इज इन्वोक्ड देन इट बिकम्स हराम अनलॉ. आता दुसऱ्या कोणाचंही नाव घेतलं तर ते लगेच हराम होतं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये नियमावलीमध्ये आहे. आता इथून आपण येतो हलालवरून हलाल अर्थव्यवस्थेकडे. मग ही अर्थव्यवस्था नेमकी काय आहे तर हलाल शब्दाचा वापर करून ह्या गोष्टींची मागणी करायला पाहिजे. म्हणजे आमचं हलाल घेणं हलाल खाणं हा आमचा नियम आहे किंवा आम्हाला धर्माने सांगितलेलं आहे म्हणून त्याच्या आधारे एक अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचं डिटेल मी सांगतो. परंतु हे पाकिस्तानमधल्या वर्तमानपत्राची बातमी एकदा वाचली आपण. बोस्नियन ग्रँड मुफ्ती अर्जेस मुस्लिम टू रूल वर्ल्ड थ्रू हलाल. म्हणजे जगावरती जर तुम्हाला राज्य करायचं आहे गजवाय हिंद किंवा दारुल इस्लाम तर तुम्ही केवळ आतंकवाद करून चालणार नाही तर त्यासाठी अर्थव्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे. आणि अर्थव्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे तर तुम्ही हलाल अन्न या पद्धतीने काहीतरी सुरू केलं पाहिजे असं बोस्नियाचे ग्रँड मुफ्ती मुस्तफा सेरिक यांनी आदेश दिला. म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी आदेश आहे, काहीतरी कारण आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. यानंतर ही हलाल अर्थव्यवस्था कोणी नेमकी चालू केली तर सामान्य कुठल्या व्यक्तीने केलेली नाहीये. रेफ हनीफ सीईओ ऑफ HSBC अमाना मलेशिया. आता HSBC बँक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा HSBC बँकचे जे प्रमुख आहेत रेफ हनीफ सीईओ त्यांनी सांगितलं इफ वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स अ हलाल इकॉनॉमी वी हॅव टू टेक अ हॉलिस्टिक अप्रोच. द होल सायकल द होल चेन हॅज टू बी हलाल फ्रॉम द प्रोडक्शन टू द फायनान्स. म्हणजे उत्पादनापासून ते त्याचं अर्थकारण जे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जोपर्यंत तुम्ही हलाल आणत नाही तोपर्यंत हलाल अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही. आता हे साधारणपणे 2013 साली ऑक्टोबर 2013 साली मलेशियामध्ये पहिली याची बैठक झाली आणि हलाल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रारंभ सुरू झाला. आता हे सुरू होण्यापूर्वी हे करण्याचं मूळ कारण काय होतं याचं एक कारण होतं की जेव्हा त्यांना लक्षात आलं की केवळ जिहाद आणि जिहादी आतंकवाद एवढंच करून चालणार नाही तर आपल्याला त्यासाठीची अर्थव्यवस्था अर्थकारण सुद्धा आपल्या ताब्यात पाहिजे. आज अमेरिका ज्या पद्धतीने जगावरती राज्य करते तसं तुम्हाला राज्य करायचं असेल तर तुम्हाला अर्थव्यवस्था तुमच्या ताब्यात पाहिजे. मग ही अर्थव्यवस्था ताब्यात कशी येणार तर ह्यासाठी इस्लामिक बँकिंग चालू झाली आणि इस्लामिक बँक ही जगभरामध्ये चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु भारतात सुद्धा इस्लामिक बँक चालू झाली. 2013 पूर्वी भारतात चालू झाली. केरळमध्ये 2 त्याच्या ब्रँच उघडल्या आणि केरळमधून इस्लामिक बँक आपल्या देशामध्ये कार्यरत झाली. या केरळमधल्या बँकेला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी आणि त्यांनी सांगितलं की जर भारतामध्ये बँकिंगचे रूल्स निश्चित आहेत आणि ह्यांचं बँक जे आहे ते रिलिजियस बँकिंग आहे कारण इस्लाममध्ये व्याज घेणं आणि व्याज देणं दोन्ही हराम आहे. मग एरवी बँक कशी चालते तर तुम्ही जे पैसे सेव्हिंगमध्ये एफडी मध्ये किंवा आणखी कुठे ठेवता त्याच्यावरती जे व्याज दर तुम्हाला मिळतो त्यापेक्षा जास्त व्याज दर तुम्ही जेव्हा बँकेकडून लोन घेतात त्यावेळी असतो. आणि
हा जो डिफरन्स आहे व्याज दरातला, ह्यातून बँकेचं अर्थकारण चालतं. पण इस्लाममध्ये ना व्याज घेऊ शकत ना देऊ शकत. मग बँक चालते कशावरती? तर बँक चालायची जकातच्या पैशावरती. दर महिन्याला आपल्या उत्पन्नाच्या 7% रक्कम जकात म्हणून दिली पाहिजे आणि ही जकातची रक्कम सगळी गोळा करायची. ती करोडोंमध्ये गोळा होते आणि ही जमा झालेली रक्कम घेऊन जे मुस्लिम युवक आहेत त्यांना ती बिनव्याजी वापरायला द्यायची. आता आपण विचार करा की आपला एखादा हिंदू जैन असा एखादा होतकरू युवक आहे आणि त्याला आपला व्यवसाय चालू करायचा आहे. त्याला काय करावं लागेल की आजच्या दराने जागा बघावी लागेल, भाडं ठरवावं लागेल, विकत घ्यायची तर विकत घ्यावं लागेल, त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल आणि एवढे सगळे पैसे नसल्यामुळे त्याला बँकेकडून किंवा कुठल्या तरी आर्थिक संस्थेकडून लोन घ्यावं लागेल. आणि हे जे घ्यावं लागेल ह्याच्यासाठी त्याला दर महिन्याला इंटरेस्ट द्यावा लागेल. मग तो जी प्रोडक्शन किंवा त्याची जी उत्पादनाची जी रक्कम ठरवणार त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करणार. आणि दुसरीकडे इस्लामिक बँक बिनव्याजी करोडो रुपये द्यायला तयार आहे. मग त्या ठिकाणी जर एक दुकान हिंदू बनवणार आहे, एक दुकान मुस्लिम बनवणार आहे आणि हिंदू हा जर समजा 5 करोड 10 करोड बँकेतून किंवा कुठून तरी लोन घेतोय, त्याच्यावरती त्याला व्याज भरावं लागतंय आणि मुस्लिमला 5 करोड रुपये बिनव्याजी मिळत आहेत, तेही परत कधी करायची याची गॅरंटी नाही. तुम्हाला जेव्हा उत्पन्न होईल त्यावेळी परत करा. मग अशा व्यवस्थेमध्ये आपली उत्पादन विक्रीचं मूल्य हे 100 रुपये राहील. तीच वस्तू तो 80 रुपयाला विकू शकतो, कारण त्याला कोणाला व्याजच भरायचंच नाही. आणि म्हणून व्यापारावरती नियंत्रण मिळवणं हा त्याचा उद्देश होता. परंतु डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं की जर असं चालू राहिलं तर उद्या ख्रिश्चन बँक येईल, मग ज्यू बँक येईल, मग अजून वेगळ्या बँका येतील. तर भारतातली बँक ही बँकिंग रूल्सनुसार चालली पाहिजे, धर्माच्या आधारे चालता कामा नये. आणि चांगली गोष्ट झाली की सुप्रीम कोर्टाने हे ऐकलं आणि त्यांनी इस्लामिक बँकेला आपल्या भारतातून गाशा गुंडाळायला सांगितलं. त्यामुळे इस्लामिक बँक भारतामध्ये बंद झाली. मग आता त्यांच्यापुढे हा मोठा प्रश्न पडला की जर ही बँकच बंद झाली तर आपला उद्देश तर आहे की बाबा आर्थिक आपल्याला राज्य निर्माण करायचे, आर्थिक व्यवस्था निर्माण करायची, मग ती कशी करू शकणार? तेव्हा त्यांना लक्षात आलं की भारतामध्ये ग्राहकांचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहकाला तो जे काही शुल्क देतोय, जे मूल्य देतोय, त्यात त्याला अपेक्षित असलेलीच गोष्ट त्याला मिळण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी आमच्या कुराणात आम्हाला हलाल सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही जर एखादी गोष्ट घेणार, आम्ही पैसे देणार, तर ती गोष्ट आम्हाला हलाल म्हणून मिळाली पाहिजे. ह्यावरती ते कंझ्युमर राईट्समध्ये किंवा ग्राहक अधिकारामध्ये आले आणि त्यांनी इस्लामिक बँकिंग फेल झाल्यामुळे हलाल अर्थव्यवस्थेची रचना केली. आणि ही हलाल अर्थव्यवस्थेची रचना अतिशय बारकाईने, अतिशय विचारपूर्वक आणि जगातल्या एका मोठ्या बँकेचा एक अधिकारी ती अर्थव्यवस्थेची रचना करतोय. त्यामुळे ही अर्थव्यवस्था इतकी सामान्य नाही हे आपण लक्षात घ्या. आणि मग हे ग्रँड मुफ्तीने आदेश दिल्यानंतर प्रत्येक मुस्लिम देशात त्यांचं OIC आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज किंवा इस्लामिक कॉर्पोरेशन पण म्हणतात. ह्यात त्यांनी नियम घातले की प्रत्येक मुस्लिम देशाने त्यांच्याकडे जे काही साहित्य ते आयात करत असतील त्यावरती त्यांनी मागणी करायला पाहिजे की आमच्या देशात येणारं कुठलंही साहित्य पदार्थ हे हलालच असले पाहिजे, त्याच्याशिवाय हे आम्ही स्वीकारणार नाही. बरं, ते हलाल आहेत की नाही हे ठरवणार कोण? नाही, त्या आमच्याच संस्था ठरवणार. आणि मग ह्या आधारे हे हलाल ठरवण्याचा अधिकार कोणाला मिळाला तर मुसलमानांच्या धार्मिक संस्थांना. जसं जमियत उलेमा हिंद ही भारतातली संस्था आहे, म्हणजे देवबंद सहारनपूरमध्ये आहे, म्हणजे सगळ्यात मोठा जगातला मदरसा किंवा वैचारिक केंद्र असं त्यांना मानलं जातं. आणि ह्या देवबंदने जर प्रमाणित केलं तर ती वस्तू हलाल सर्टिफाईड आहे किंवा हलाल प्रमाणित आहे असं मानायचं ठरलं. आणि मग त्यांनी हे शुल्क विनामूल्य दिलंय का? तर नाही. तुम्हाला एका वर्षासाठी जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर साधारणपणे 20,000 ते 60,000 रुपये शुल्क घेतलं जातं.
आणि हे सर्टिफिकेट कंपनीला मिळत नाही, प्रोडक्टला मिळतं. म्हणजे हल्दीराम आहे तर हल्दीराम हलाल सर्टिफाईड होत नाही, हल्दीरामच्या प्रत्येक एका प्रोडक्टला वेगळं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि त्याचं जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा ते हलाल सर्टिफाईड रिन्यू करायचं आहे तर पुन्हा शुल्क द्यावं. म्हणजे हल्दीरामचे 500 प्रोडक्ट असतील तर 500 वेळा त्याला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे, प्रत्येक प्रोडक्टचं वेगळं. आता प्रत्येक प्रोडक्टचं जर एवढं सर्टिफिकेट घ्यायचं आणि 50-60 हजार रुपये जर रक्कम आहे तर साधारणपणे 2 ते 3 कोटी रुपये तर तिथूनच जातात. आणि हे एवढी रक्कम जी जाते तर कुठलाही व्यापारी जेव्हा एखादी पैसे गुंतवणूक करतो ते पैसे परत मिळवण्यासाठी तो त्याचं शुल्क वाढवतो. आणि मग हल्दीरामचे शेंगदाणे असतील, खारे शेंगदाणे असतील किंवा आणखी कोणत्या गोष्टी असतील तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती 50 पैसे जरी शुल्क वाढलं तरी हल्दीरामचे सगळे उत्पादनं काय मुस्लिम घेत नाही, ते हिंदू सुद्धा घेतात आणि मग ते वाढलेले 50 पैसे आपण भरतो. त्यामुळे हलाल सर्टिफिकेटचा लाभ कोणाला होतो? जमियत उलेमाला. त्या पैशामधून ते स्वतःचे लाभ करून घेतात आणि त्याचं शुल्क कोण भरतं तर हिंदू समाज भरतो. आणि म्हणून आम्ही जेव्हा या दृष्टिकोनातून मागणी केली तेव्हा आम्ही डीमार्टसह अनेक संस्थांना भेटलो. आम्ही सांगितलं की हलालच्या विरोधात आम्ही नाही, परंतु तुम्ही हलाल सेक्शन वेगळं चालू करा. मॅकडोनाल्ड सारख्या संस्था आहेत की ज्या मॅकडोनाल्डमध्ये जवळपास 95% हिंदू जातात, ते मॅकडोनाल्ड 100% हलाल सर्टिफाईड आहे. पण मग आपले युवक का जातात? कारण त्यांना माहीतच नाहीये. परंतु मॅकडोनाल्ड स्वतःच्या वेबसाईटवरती मात्र घोषणा करतं की वी आर 100% हलाल सर्टिफाईड. मग त्या ठिकाणी एक टेबल तुम्ही हलालवाल्यांना वेगळं ठेवा ना, परंतु उरलेल्या सगळ्या म्हणजे 5% ग्राहकांना हलाल हवंय म्हणून उरलेल्या 95% ग्राहकांवरती हलालची सक्ती करतायत, हे लोकशाहीमध्ये कसं चालेल? आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या हलाल सर्टिफिकेशनला आपण विरोध करायला प्रारंभ केला. यात तुम्हाला मी काही उत्पादनांची उदाहरणं दाखवतो की किती क्षेत्रात हलाल पोचलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे म्हणून. तर ह्या हलाल कॉस्मेटिक्स आहे, हलाल मीट आहे, हलाल फार्मिंग आहे, मेडिसिन आहे, हलाल फूड आहे, हॉटेलिंग आहे, क्लोदिंग आहे, प्रॉपर्टी आहे. कॉर्नेटोचे चिप्स आहेत, बिग कोला तुम्ही डीमार्टमध्ये गेलात तर ते तिथे आहे. हे हल्दीरामचं नमकीन आहे ज्याच्यावरती जमियत उलेमाचं हलाल सर्टिफिकेट आहे. मॅगी आहे, मॅगीवरती हलाल आहे. ती बासुंदी आहे, चॉकलेट आहे. इथे आपल्या साताऱ्यात फलटणला बनणारी स्वराज इंडियाची साखर आहे जी हलाल सर्टिफाईड आहे. यानंतर ही औषधं आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिक इंडियाची तुलसी जिंजर चहा आणि तिथे श्रीप कंपनीचं तुळशीचं अर्क. आता तुळशीचं अर्क सुद्धा हलाल आहे, ह्याच्यापेक्षा काय अजून आहे? परंतु ते सुद्धा हलाल सर्टिफाईड आहे. कॉस्मेटिक्समध्ये हलाल बॉडी क्रीम आहे, त्यानंतर नेलपेंट आहे. इबा कॉस्मेटिक्स म्हणून कंपनी आहे, त्यांनी वरती लिहिलंच आहे नो पिग फॅट, म्हणजे आम्ही डुकराची चरबी वापरत नाही. बरं, हे एकच कंपनी म्हणते हे हलाल सर्टिफाईड असल्यामुळे, त्यामुळे उरलेल्या याच्यात वापरले जाऊ शकते. आणि त्याच्या खाली हलाल अनसेंटेड शॅम्पू. तर ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हलाल. हिमालयाची तर कंपनीचीच पॉलिसी आहे हलाल सर्टिफाईड. त्याने सांगितलं आमच्या कंपनीत बनलेलं प्रत्येक उत्पादन हलालच आहे. त्यामुळे कंपनी पॉलिसीच त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, म्हणजे उत्पादनासाठी हलाल वगैरेची आवश्यकताच नाही. आणि हे मला नंतर सांगायचंय, हल्दीरामने आम्ही विरोध केल्यानंतर प्रोडक्टवरचं स्टॅम्प छापणं बंद केलं, पण त्यांच्या वेबसाईटवरती गेलं तर सर्टिफिकेटमध्ये हलाल इंडियाचं सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे. हलाल फॅशन ही mingle.com वेबसाईट आहे, डेटिंग वेबसाईट आहे. ती पण 100% ऑनलाईन डेटिंग हलाल आहे. आता डेटिंग वेबसाईट सुद्धा हलाल, परंतु ह्याच्यात हाऊ यंग मुस्लिम्स डिफाईन हलाल डेटिंग, म्हणजे काय नेमके प्रकार चालू आहेत आणि हलाल कुठपर्यंत जाऊन पोहोचलंय हे आपल्याला कळेल. हे घरातले आपले उत्पादन किंवा मायक्रोवेव्ह आहे ते हलाल सर्टिफाईड आहे. ओटीजी आहे, शार्प कंपनीचा रेफ्रिजरेटर आहे हलाल सर्टिफाईड.
आता ह्या सगळ्यामध्ये काय नेमकं हलाल आहे, परंतु आमची मागणी आहे ना तर तुम्हाला दिलं पाहिजे. आणि जेव्हा बहुसंख्यांची मागणी हा निकष बनतो त्यावेळी सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते आणि मग सगळे प्रोडक्ट हळूहळू हलाल सर्टिफाईड व्हायला लागतात. हे केरळमधलं पहिलं शरिया कंप्लायंट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे आणि त्याचं जाहिरात कोण करतं तर तिकडचा सुपरस्टार पृथ्वीकुमार सुकुमार. आणि त्यात त्यांनी म्हटलं शरिया मॉडेल, फ्लॅट स्पेसिंग, मक्का क्लॉक्स अँड सिंक्रोनायझेशन विथ अजान, ह्या सगळ्या गोष्टी. बरं, हे तेव्हा जेनेसिस नावाचं हे जे आहे हे केरळमध्ये बनत होतं, परंतु आश्चर्य हे आहे मागच्या वर्षी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलाल सर्टिफाईड रेसिडेन्सी चालू झाली आणि सुकून एम्पायर नाव होतं त्याचं. आणि जेव्हा ती चालू झाली त्यावेळी आम्ही विरोध केला की हलाल सर्टिफाईड बाबा बाकी सगळ्या गोष्टी, बिल्डिंगच्या मटेरियलमध्ये हलाल काय आहे. आणि जेव्हा आपण हा विरोध केला त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचा मुद्दा आला आणि त्या सुकून एम्पायरवरती बंदी आली. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर हॉस्पिटल्स आहेत, हलाल फ्रेंडली हॉस्पिटल्स, ग्लोबल हॉस्पिटलची चेन हलाल सर्टिफाईड, हलाल टुरिझम चालू झालं, हॉटेल्स आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी हलाल आहेत. त्यानंतर आझादी हलाल क्रूज आहे, संडे 14 ऑगस्ट आपण बघू शकता याच्यामध्ये. त्यामुळे क्रूज मध्ये सुद्धा हलाल आलं. हे मॅकडोनाल्ड्स आहे, ऑल अवर रेस्टॉरंट्स आहेत हलाल सर्टिफिकेट्स. मॅकडोनाल्ड स्वतः घोषित, आणि मॅकडोनाल्ड्स इंडिया आहे, मॅकडोनाल्ड्स पाकिस्तान नाही आहे. यांनी उघडपणे सांगितलेलं आहे. सायझिंग अप $2 ट्रिलियन हलाल मार्केट. म्हणजे हे जर आपण बघितलं, बरं ही बातमी कधीची, 1 ऑगस्ट 2019. म्हणजे किती प्रचंड वेगाने हलाल अर्थव्यवस्था वाढली, मोठी झाली हे आपल्याला यातून लक्षात येईल. आता ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत की हलालमुळे नेमकं काय घडतंय, किती प्रचंड मोठं अर्थव्यवस्था ताब्यात जाते. आपण बजेट वाचत नाही. आपल्या देशामध्ये चिकन जे विकलं जातं, म्हणजे मांसाहार आणि शाकाहार हा मुद्दा नाही आहे, अर्थव्यवस्था हा मुद्दा आहे. इथे आपल्या देशात जे चिकन विकलं जातं, साधारणपणे चिकन विकलं जातं 2,50,000 करोड रुपयांचं. म्हणजे मुंबईमध्ये आठवड्याला 700 करोडचं जवळपास चिकन विकलं जातं. आणि हे सगळं हलाल असल्यामुळे, आणि हलालचा पहिला नियम बघितला, हलाल करणारा व्यक्ती फक्त मुस्लिम असू शकतो. त्यामुळे हिंदू समाजातला खाटीक समाज हा पूर्णपणे ह्या व्यवसायातून बाहेर गेला. मुंबईमध्ये देवनारला जो सरकारी कत्तलखाना आहे तिथे एकूण 386 दुकानं होती. या 386 दुकानांमध्ये आता 2 दुकानं फक्त हिंदूंची राहिलेली आहेत, उरलेली सगळी मुसलमानांकडे गेली. 2.5 लाख कोटी, 2.5 लाख, मी फक्त चिकनचं सांगतोय, बाकी कुठलंही सांगत नाही. तुम्ही विचार करा, मी गोवा राज्यात राहतो, गोव्याचं बजेट आहे 26,000 कोटी. म्हणजे गोवा राज्यासारखी 10 राज्य चालतील फक्त चिकनच्या इकॉनॉमीमध्ये, आणि 10 राज्यांची इकॉनॉमी फक्त चिकनची इकॉनॉमी आहे. आणि ह्या इकॉनॉमीवरती हलालच्या नावाने त्यांनी कब्जा मिळवलाय आणि तरी सुद्धा आपल्यापर्यंत हे पोहोचत नाही. त्यामुळे कसं आणि किती गंभीर गोष्ट आहे याची आपण ही यातून माहिती घेऊ शकतो. हे नसीब निकोलस तालेबचं एक सुंदर वाक्य आहे, म्हणून मी ते मुद्दाम दाखवतो. डिक्टेटरशिप ऑफ मायनॉरिटी. त्यांनी असं म्हटलंय की मायनॉरिटी प्रत्येक ठिकाणी जाऊन डिमांड करायला सुरुवात करते आणि मग मेजॉरिटी त्यावेळी लक्षच देत नाही. परंतु मायनॉरिटीची डिमांड इतकी गतीने आणि इतकी जास्त असते की हळूहळू मायनॉरिटीचाच रोल त्या ठिकाणी प्रिव्हेल होतो. आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की मॅकडोनाल्ड जे आहे ते 100% हलाल सर्टिफाईड आहे भारतामध्ये, जिथे शाकाहारी जवळपास 40% आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला हे लक्षात येईल. जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट या नावाने ही संस्था आहे की जी हलाल सर्टिफिकेशन देते. भारतामध्ये 4 संस्था आहेत, त्यातल्या 2 आता बंद झाल्या. हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस, जमियत उलेमा महाराष्ट्र, म्हणजे जमियत उलेमा हिंदचीच महाराष्ट्रातली ब्रँच आहे, आणि जमियत उलेमा हिंद जी देवबंदची आहे. आणि हे जे सर्टिफिकेशन देतात साधारणपणे 60,000 रुपये. त्यानंतर त्यांचे वेगवेगळे शुल्क आहेत, लोगो प्रिंटिंग, रिन्युअल, त्यानंतर ऑडिटर एक्सपेन्सेस वगैरे, प्रत्येक गोष्टीसाठीचा चार्ज आहे. आणि ह्यात मागच्या वर्षी त्यांनी एक नवीन सुरू केलं
की 5वा नियम त्यांनी केला, फ्यू मुस्लिम स्टाफ मस्ट बी अपॉइंटेड ॲट हलाल मॅन्युफॅक्चरिंग युनिट अँड ऑल स्टाफ मस्ट नॉट ब्रिंग नॉन हलाल फूड ऑर बेवरेजेस ऑन टू द प्रोडक्शन एरिया. आता याचा अर्थ त्यांनी काय सांगितलं की आतापर्यंत 60,000 रुपये देऊन आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देत होतो, पण यापुढे नाही. तुम्हाला जर हलाल सर्टिफिकेट हवं असेल तर जमियत उलेमा हिंदने ट्रेन केलेले 2 मौलाना तुमच्या फॅक्टरीत अपॉइंट करावे लागतील हलाल इन्स्पेक्टर म्हणून. आणि हलाल इन्स्पेक्टर तुमच्या फॅक्टरीत असेल तर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट मिळेल, कारण तो 24 तास तिकडे लक्ष. अरे हा काय नेमका प्रकार आहे? म्हणजे आपल्या लेबर लॉज मध्ये धर्माच्या आधारे लेबर कसे काय दिले जाऊ शकतात, परंतु कोणाचं लक्ष नाही, विरोध कोणी करत नाही. त्यामुळे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींचे नियम मी तुम्हाला दाखवेल सुद्धा की आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी केवळ हे सांगतो असं नाही, तर तुम्हाला याची उदाहरणं देखील मी दाखवेल. म्हणजे ह्या विषयावरती जो काय आम्ही अभ्यास केला, हे नेस्ले कंपनीचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यावरती तो सर्कलमध्ये दिसतो तो हलाल सर्टिफाईड स्टॅम्प आहे. आणि हा नेस्ले कंपनीच्या चॉकलेट युनिटमध्ये काम करणारा हलाल इन्स्पेक्टर आहे. म्हणजे त्याच्या पायजाम्यावरून तुम्हाला कळेल कोण आहे तो. आता हा हलाल इन्स्पेक्टर चॉकलेटच्या इथे जाऊन युनिटमध्ये बघतो, याला काय कळतं? परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की भारतामध्ये नेस्ले सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी सुद्धा हलाल इन्स्पेक्टर अपॉइंट करते आणि आपल्याला पत्ताच नाहीये या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. आणि म्हणून मी जे म्हटलं की हलाल अर्थव्यवस्था ही अतिशय भयंकर आहे आणि ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊ. त्यामुळे मी जे मांडतो मुद्दे त्या सगळ्यांचे पुरावे आहेत माझ्याकडे. ही भारताची एफएसएसआय संस्थेकडे जे नियम आहेत की व्हेजिटेरियन असेल, कारण प्रत्येक गोष्ट एफएसएसआयने मान्यता दिली पाहिजे. जगातल्या 192 देशांमध्ये एफएसएसआयची मान्यता आहे. आणि शाकाहारी असेल तर व्हेजिटेरियन, मांसाहारी असेल तर नॉन व्हेजिटेरियन रेड डॉट असतं. आता इथे एफएसएसआय सगळी तपास करतं, सगळी चौकशी करतं. इन्ग्रेडियंट सुद्धा प्रत्येक गोष्टीवरती लिहितं, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहेत, प्रोटीन किती आहेत, सगळं रिसर्च त्याच्यावरती केलेला असतो. मग हे सगळं असताना एकदा एफएसएसआयने ती पदार्थ किंवा ती गोष्ट हलाल नाही किंवा व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे, ह्याच्यामध्ये मांसाचा कुठलाही अंश किंवा पदार्थ नाही किंवा इन्ग्रेडियंट्स नाही, तर मग पुन्हा जमियत उलेमा हिंद काय आकाशातून आलेली आहे की जिच्याकडे एफएसएसआय पेक्षा सुद्धा अजून अद्ययावत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आहेत, की ते म्हणतात नाही नाही तुम्ही सांगितलेलं शाकाहारी आम्ही मान्य करणार नाही, आम्ही स्वतः सर्टिफिकेट देणार. ही काय व्यवस्था आहे? म्हणजे भारत सरकारच्या सर्टिफिकेटपेक्षा या देशात न शिकलेल्या मौलानाचं सर्टिफिकेट जास्त किंमत वाढवलं जातं. आणि मग कशी ही व्यवस्था चालू आहे? तेव्हा ह्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा भाग आहे. हा आपल्याला केवळ माहितीसाठी म्हणून की भारतामध्ये जमियत उलेमा हिंदने दिलेलं हलाल सर्टिफिकेट जगभरात मान्य नाही, कारण ती सुन्नी देवबंदी संस्था आहे. सलाफी देश ते मानत नाहीत, हनफी देश ते मानत नाहीत, शिया देश ते मानत नाहीत. जमियत उलेमांचं हलाल सर्टिफिकेट हे शिया देश असलेल्या इराणमध्ये चालत नाही. मग तुम्हाला वेगळं हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागतं. मग असे किती हलाल सर्टिफिकेट घ्यायचे आपण? ह्याचं कारण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नाही, एसओपीच नाही हलालची. शियांचं हलाल वेगळं, सुन्नींचं वेगळं, हनफींचं वेगळं, देवबंदींचं वेगळं. अरे पण आम्ही काय करणार आहे? त्यामुळे हलाल ही जी व्यवस्था आहे, बरं यात हलाल मध्ये फेक होतं की नाही? ज्या मलेशियामध्ये हलाल सर्टिफिकेशन चालू झालं तिथली बातमी आहे. 40 वर्ष त्या ठिकाणी स्कॅम चालू होतं. हलाल बीफच्या नावाखाली ते घोड्याचं आणि कांगारूचं मांस मलेशियामध्ये विकत होतं, हलालचा स्टॅम्प मारून. आणि ही सगळी घटना उघडकीला आली. म्हणजे हलालचा स्टॅम्प मारून जर तुम्ही मलेशियामध्ये कांगारू आणि घोड्याचं मांस विकताय तर हलाल सर्टिफिकेटची व्हॅल्यू काय आहे? परंतु तरी सुद्धा ही अर्थव्यवस्था म्हणून चालू आहे. अमेरिकेमध्ये ज्याने हलाल सर्टिफिकेट चालू केलं, इसा नावाची संस्था करून, त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली हलाल फ्रॉड केल्यानंतर.
म्हणजे तो कुठल्याही कंपनीमधून आणायचा, त्याचा मॅनेजर ख्रिश्चन होता. त्याने हे अमेरिकन सरकारला सांगितलं की आमची कंपनी काही करत नाही, कुठूनही मांस आणते, त्याच्यावरती फक्त हलालचा स्टॅम्प मारतो आणि पैसे घेतो आम्ही. आणि त्याच्यामुळे त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे हलाल हे फार शुद्ध आहे असं काही मानायचं कारण नाही. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. आणि ह्याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट की हलाल सोसायटीचा किंवा हलाल पैशांचा वापर कुठे होतो, तर हलाल पैशांचा वापर जिहादसाठी, आतंकवादासाठी होतो. माझ्याकडे अमेरिकेतलं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये युएस जस्टिस डिपार्टमेंट इन 2007-8 named the Islamic Society of North America an organization involved in halal certification as a co-conspirator for 2 federal trials dealing with the financing of millions to the terrorist group including Hamas. अमेरिकेतला आहे संशोधन. अर्थात त्यावेळी फक्त हलाल सर्टिफिकेट काही उत्पादनांना किंवा मांसापुरतं होतं. 2013 नंतर हलाल इकॉनॉमी बनवली त्यांनी. तेव्हा ह्या गोष्टी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अल इमाद फाउंडेशन ही सिरियामध्ये चॅरिटी वर्क करते आणि त्यासाठी पैसा हलाल म्हणून जातो. हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत झालेला विषय. फ्री पॅलेस्टाईन ही हलालची ऑनलाईन जी आहे तर यांची डिमांड आहे फ्री पॅलेस्टाईन. यानंतर भारतातलं बघू शकता लष्कर-ए-तोयबा, अल कायदा टू इस्लामिक स्टेट टेररिस्ट, द सॉर्टेड हिस्ट्री ऑफ जमियत उलेमा हिंद ऑफ एक्सटेंडिंग लिगल एड टू टेरर. आता नुकतेच मुंबईमध्ये जे लोकल बॉम्ब ब्लास्ट मधले सगळे आतंकवादी सुटले त्या सगळ्यांच्या केसेस सुद्धा यांनीच लढलेले आहेत, जमियत उलेमा हिंद. त्यामुळे जमियत उलेमा हे तुमच्याकडून हलालचा जो पैसा घेते त्या पैशाचा वापर कुठे करते तर या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे या गोष्टी उघड आहेत. जमियत उलेमा हिंद प्रोव्हाइड लिगल एड इन मेनी केसेस, ही पण बातमी आहे. त्यानंतर कमलेश तिवारी हिंदू महासभेचे अध्यक्ष यांची जी मर्डर झाली त्यांच्या आतंकवादी सगळे जे होते त्यांना सुद्धा जमियत उलेमा हिंदच मदत करते. आणि मधल्या काळात अमित शाह वोंट बी अलाउड टू स्टेप आउट ऑफ कोलकाता एअरपोर्ट इफ सीए इज नॉट विथड्रॉन, जमियत उलेमा हिंद. आता बंगालमध्ये जमियत उलेमा काय आता तिकडे सगळेच गेलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे किती ताकद आली असेल. आणि केवळ हे इतकंच असं नाही, हलालमुळे हत्या सुद्धा झालेल्या आहेत. आपल्यापर्यंत बातम्या पोहोचल्या नाही. हा प्रवीण नेत्तारू बीजेपी युवा मोर्चाचा ऍक्टिव्हिस्ट, ह्याच्याविषयी पहिल्यांदा हे झालं की ह्याची हत्या कशामुळे झाली तर काही वादामुळे त्याची हत्या झाली अशा प्रकारचं सगळीकडे आलं की नाही प्रवीण नेत्तारूची हत्या. परंतु जेव्हा ती केस सीबीआयकडे गेली त्यांनी सांगितलं की नाही त्याची मर्डर ही हलालच्या विरुद्ध तो प्रचार करत होता म्हणून झाली. आणि त्याने हलालच्या विरोधात कर्नाटकमध्ये अनेक दुकानं झटका मीट शॉप चालू केली म्हणून त्याला ठार मारलं. तेव्हा हे इन्व्हेस्टिगेशन जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. इथे पण दुसरी बातमी प्रवीण नेत्तारू मर्डर केस स्पीकिंग अगेन्स्ट हलाल. तर ह्यामुळे ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येतील की हलाल एवढंच नाही, ही एक ख्रिश्चन व्यक्ती आहे केरळमध्ये शाजी एम वर्गीस म्हणून. त्याने सांगितलं हलालची मोनोपोली आमच्यावर कशाला पाहिजे, आम्ही आमचं स्वतःचं मीठ व्यवसाय चालू करू. आणि तो व्यवसाय चालू करू म्हटल्यानंतर त्याला मारण्याचा ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा हलाल फक्त इतकंच आहे असं नाहीये तर ह्या पद्धतीने आहे. आणि मग ऑस्ट्रेलियामध्ये हलालच्या विरुद्ध मोठी कॅम्पेन चालू आहे आणि तिथे आता वेगवेगळ्या कंपन्यांनी हलाल सर्टिफिकेट सोडून द्यायला प्रारंभ केलाय. जनतेने सांगितले तुम्ही हलाल सर्टिफिकेट घेतलं तर तुमचं उत्पादन आम्ही खाणार नाही. आणि जर हे आपण नागरिक म्हणून ठरवलं तर मला वाटतं मॅकडोनाल्ड असो की अजून त्याचा बाप असो त्यांना हिंदूंच्या पायाशी यावं लागेल. आज जगातल्या सगळ्यात 100 कोटी जनता यांची 100 कोटी ग्राहक आज जगातल्या सगळ्या कंपन्यांच्या पुढे बघितलं. अख्ख्या युरोपची लोकसंख्या 70 कोटी नाहीये, 44 देशांची. आणि भारतामध्ये 100 कोटी हिंदू असताना आपण अर्थव्यवस्था सहजपणे त्यांच्या हातात जाऊन देतो, याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल. श्रीलंकेसारखा शेजारचा लहानसा प्रदेश, ज्यावेळी तिथे श्रीलंकेमध्ये ईस्टर बॉम्बिंग झाले आणि त्या तपासामध्ये आढळलं की त्या बॉम्बलास्ट करणाऱ्या जिहादींना पैसा हलालमधून गेला होता, त्यावेळी श्रीलंकेमध्ये बोडू बाला सेना नावाच्या संघटनेने रस्त्यावरती उतरले. त्यांनी हलालच्या विरुद्ध आंदोलन उभारलं आणि त्याचा परिणाम झाला श्रीलंकेच्या सरकारला हलाल सर्टिफिकेट बंद करावं लागलं. जर श्रीलंकेत बंद होऊ शकतो तर भारतात काय होऊ शकतो. आणि म्हणून ह्यासाठी जागृती ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. मुस्लिम्स अपोज इस्कॉन मिड डे मील्स. मध्य प्रदेशमध्ये इस्कॉनला माध्यान्ह आहाराचं
कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर मुस्लिम सगळे रस्त्यावरती उतरले मौलाना. ते म्हटले आम्ही हे घेणार नाही. का घेणार नाही? तर त्यांनी सांगितलं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही घेतल्या तर ते इस्कॉनमध्ये अक्षय पात्रामध्ये जेवण बनवतात आणि बनवल्यानंतर थोडंसं अन्न हे प्रसाद म्हणून श्रीकृष्णाच्या पुढे ठेवतात, म्हणून तो प्रसाद बनतो. त्यामुळे आम्ही कोणीही प्रसाद खाणार नाही. मध्य प्रदेश सरकारला इस्कॉनचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं लागलं. म्हणजे एकही मुसलमान इस्कॉनच्या अक्षय पात्रामध्ये बनलेलं अन्न खायला तयार नाही आणि तुम्ही आम्ही पैसे देऊन मॅकडोनाल्डमध्ये हलाल खातो. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. हे शिखांच्या धर्मग्रंथामध्ये म्हटलंय की ते हलाल खाऊ शकत नाही, तरी सुद्धा भारतामध्ये सगळे हलाल सर्टिफाईड राहत मर्यादामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे. अमृतधारी सिख खालसा इज नॉट अलाउड टू ईट मीट ऑफ अॅनिमल स्लॉटर्ड द मुस्लिम वे. धर्मशास्त्रात म्हटले तरी सुद्धा त्यांना हलाल खायला घातलं जातंय. म्हणजे एका मायनॉरिटीचं किती आहे? हे चेन्नईमध्ये एक जैन बेकरीवाले आणि त्यांनी फक्त एवढंच आपल्या उत्पादनावरती लिहिलं की नो मुस्लिम स्टाफ. म्हणजे आम्ही जैन, आम्ही हे उत्पादन आमच्या बेकरीमध्ये बनवतो आणि आमच्याकडे एकही मुस्लिम स्टाफ नाही, म्हणून धार्मिक तेढ निर्माण केली म्हणून त्यांना अटक झाली. आता विचार करायला पाहिजे, हलालमध्ये मात्र लिहिलेलं आहे की फक्त मुस्लिमच असला पाहिजे, दुसरा कुठलाही चालणार नाही. म्हणजे त्याला मात्र गुन्हा होत नाही, असं कसं काय? तेव्हा ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या की बिग बास्केटने आम्हाला सांगितलं आम्ही फक्त हलालच विकणार. आम्ही एवढं मोठं आंदोलन उभारलं ऑनलाईन की बिग बास्केटला बायकॉट करा. त्यानंतर ते झटका मीठ विकायला लागले. म्हणजे आपण जर ताकद दाखवली तर सगळेजण वापरू शकतात, फक्त ही दाखवणं गरजेचं आहे. हे कर्नाटकमध्ये हिंदू झटका मीठचे शॉप मोठ्या प्रमाणात झालेले. हे जे मी मगाशी म्हटलं की अपेडा नावाची संस्था आहे, जी संस्था काही काळापूर्वी मॅन्डेटरी होतं 2013 की तुम्हाला एक्सपोर्ट लायसन्स जर हवं असेल तर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टींचे इथे नियम दिलेले होते त्यांनी. आणि हे झाल्यानंतर आपण केंद्र सरकारला पत्र पाठवलं आणि सांगितलं की जर आम्हाला व्यापार जपानशी करायचा आहे, कंबोडियाशी करायचा आहे आणि हे दोन्ही बुद्धिस्ट देशात हे हलाल मागतच नाही, तर मग हलालची मॅन्डेटरी आवश्यकता का? आणि मग मोदी सरकारने गव्हर्नमेंट बॉडी ड्रॉप्स हलाल फ्रॉम मीट मॅन्युअल, त्यांनी हलाल त्या ठिकाणी काढून टाकलं आणि आज एक्सपोर्ट लायसन्ससाठी हलाल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. त्यामुळे हा एक भाग आपण केला. हे ब्रजेश पाठक आता उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याद्वारे आम्ही योगीजींपर्यंत हा विषय पोहोचवला हलालचा आणि त्याचा परिणाम आपण बघितला की हलालवरती बंदी आली त्या ठिकाणी. त्यात एक दोन महत्वाची गोष्ट आता सांगायच्या तेवढ्या सांगून मी बाकीचा विषयाला करतो की आता हे एक्सटेंड किती झालंय. आता लेटेस्ट मी इंग्लंडमधलं दाखवतो. इंग्लंडमधला हरमन कपूर म्हणून आहे, ह्याचं रेस्टॉरंट आहे. त्याने सांगितलं प्राऊडली नॉट सर्विंग हलाल. त्यांच्या इथं माझं रेस्टॉरंट, मी शीख आहे, आमच्याकडे हलालला मान्यता नाही, त्यामुळे मी हलाल देणार नाही. त्याला 24 तास लंडनच्या पोलिसांनी तुरुंगात ठेवलं आणि हे त्याचं सिंग डायनिंग आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे प्राऊडली नॉट हलाल म्हणून याच्यात. आणि त्याने पुढे लिहिलंय माय रेस्टॉरंट विल गेट शट डाऊन बाय द ऑथॉरिटीज रिझन फॉर नॉट सेलिंग हलाल फूड. 24 तास त्याला अटक केली. म्हणजे हलाल विकणं न देणं, खाणं न खाणं आता ऐच्छिक राहिले नाही. इंग्लंड सारख्या सेक्युलर देशात हलाल विकत नाही म्हणून 24 तास तुरुंगात ठेवले. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला कल्पना येईल की ह्या सगळ्या दृष्टीने नेमकं आता काय चालू आहे. यात तुम्हाला मी स्टारबक्सचा एक व्हिडिओ दाखवतो. दररोज 4 लाख लोकांना हे व्यवसाय करतात. Thank you.
से बहुत सारे सब ऐसे कि तुम्हारी मकान नहीं मिल सकती। म्हणजे ही आमची एक कार्यकर्ता आहे की जिने स्टारबक्स मध्ये जाऊन विचारलं की मला नॉन हलाल हवं, तो म्हटला मिळणारच नाही, हलालच आहे आमच्या रेस्टॉरंट। मग आम्ही सगळे स्टारबक्स आणि या सगळ्यांकडे पैसे का खर्च करतो आणि ते आपल्याला न सांगता हलालच खायला घालतायत। त्याचं सर्टिफिकेटसाठी लाखो रुपये देतात, करोडो रुपये देत आहेत आणि हे सगळं हलाल आपल्याकडे चालू आहे। यात क्युबामध्ये आता त्यांनी नवीन बिल आणलेलं आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला हलाल अन्नाची कंपल्सरी करता येणार नाही, विकता येणार नाही। म्हणजे जगभरामध्ये हलालच्या विरुद्ध यामध्ये कॅम्पेन चालू आहे। कोरियामध्ये सुद्धा आता त्यांनी मागणी चालू केली आहे की विद्यार्थी जे शिकायला येतात तर त्यांच्यासाठी हलाल कॅन्टीन तुम्ही बनवा, परंतु त्यांनी तिथे विरोध केला। केनियामध्ये स्थानिक लोक तिथल्या हायकोर्टमध्ये गेले की त्यांनी सांगितलं हलालची सक्ती आमच्यावरती कशाला। एक आफ्रिकन कंट्रीमध्ये सुद्धा लोक आता विरोध करायला लागलेले आहेत आणि ही बिना कानून बाजार पर हलाल सर्टिफिकेट का कब्जा केनिया में कोर्ट तक पहुंचे सर्टिफिकेशन की लढाई। भाई तिथले व्यापारी, तिथले युवक अग्रेसिव्ह होऊन आता ते म्हणतात आम्हाला हलालची सक्ती नको। जर त्या ठिकाणी येऊ शकतं तर आपल्याकडेही हे सहजपणे होऊ शकतं। फक्त आपण या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा योगीजींनी जे हलालवरती बंदी घातली त्याला जमियत उलेमा यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये पेटिशन करून चॅलेंज केलेलं आहे, परंतु त्याचा आता सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत निकाल येईल। मी तुम्हाला माझं आजच्या दिवसाचं म्हणजे मी ही गोष्ट आजपर्यंत कुठेही सांगितलेली नाही, पहिल्यांदा सांगतोय। मी बराच काळ ह्याच्यावरती रिसर्च करत होतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिमालया कंपनी, मगाशी मी तिचं हलाल सर्टिफिकेशन दाखवलं, ही हिमालया कंपनीच आहे आणि ही हिमालया तिने नवीन ब्रँड चालू केलाय हिमालया वजुंबा आणि याच्यामध्ये पेपरमिंटच्या गोळ्या किंवा अशा प्रकारचे उत्पादन हे अमेझॉनचं पेज आहे की ज्याच्यावरती तुम्हाला हनी लाईम मिल्क्स वगैरे ह्या सगळ्या मिळतात। आता हिमालय वजुंबा ही जी कंपनी आहे ही कंपनी हिच्या डिटेलमध्ये मी गेलो आणि मी तिचं हे काढलं अबाउट दिस प्रोडक्ट हिमालय वजुंबा पेपरमिंट। त्याच्यामध्ये ओरिजिन त्याचं मलेशिया दिलेलं आहे आता आणि इन्ग्रेडियंट्स नेमके काय आहेत तर त्याच्यामध्ये तर हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही वाचू शकता। ग्लुकोज सिरप, शुगर अँड जिलेटिन फ्रॉम बोवाईन सोर्स आणि हे जे आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे। आणि व्हॉट इज बोवाईन जिलेटिन म्हणून तुम्ही जाऊन सर्च केलं तर इथे तुम्हाला दिसेल जिलेटिन इज जेलिंग एजंट मेड बाय बॉइलिंग द कोलोन found in animal skin, bones and connective tissues. Bovine means relating to cow or cattle. म्हणजे ही हिमालया कंपनी हलालच्या नावाखाली डुकराचं मांस, डुकराच्या चरबीपासून बनणारं जिलेटिन वापरत नाही, पण ती जिलेटिन कुठून वापरते तर गायीचं। आणि आम्ही सगळे हिमालयाचे प्रोडक्ट्स देतो। म्हणजे हलाल फक्त त्यामध्ये दारू नसेल आणि डुकराचं मांस नसेल एवढीच गॅरंटी देते। हलाल त्याच्यामध्ये गायीचं मांस असू शकतं, गायीची चरबी असू शकते, ह्याची सुद्धा गॅरंटी आहे। आणि हे मी लवकरच एक मोठी पत्रकार परिषद घेऊन उघड करणार आहे, पण आज मला विषय होता ह्यावरती जो कंटिन्युअस माझा जो रिसर्च चालू आहे त्यामध्ये मी हिमालय कुठे ना कुठेतरी सापडेल ह्याचा मला विश्वास होता आणि मागच्या 15 दिवसामध्ये मला हे सापडलं की हिमालय जे जिलेटिन वापरते ते गायीच्या पासून बनवलेले। त्यामुळे भारतातल्या 100 कोटी हिंदू समाजाचा धर्मभ्रष्ट करतायत आणि तरी सुद्धा आपण जागे नाही आहोत, ही सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट आहे। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या एक 2 मिनिटाचा फक्त विषय मी कारण माझी मुलाखत आहे तर त्यात मी काही गोष्टी सांगेन, परंतु जगभरात युरोपियन कोर्टाने सुद्धा हलालवरती बॅन आणलेला आहे। युरोपमधल्या 6 देशांमध्ये हलालवरती बॅन आहे, हलाल स्लॉटरिंगवरती बॅन आहे, कारण ही क्रुएल मेथड आहे। परंतु आपल्या देशामध्ये मात्र रिलिजियस स्लॉटर, आपल्याकडे त्या कायद्याचं नाव आहे प्रिव्हेन्शन ऑफ अॅनिमल्स क्रुएल्टी ऍक्ट आणि प्रिव्हेन्शन ऑफ अॅनिमल्स क्रुएल्टी ऍक्ट मध्ये 28वा कलम काय म्हणतं की जर हे धार्मिक कारणासाठी स्लॉटरिंग केलं असेल तर हा कायदा त्याला लागू होत नाही। अरे असं कसं काय?
म्हणजे अॅनिमल स्लॉटरिंग मध्ये क्रुएल्टी नाही व्हायला पाहिजे, पण ती धर्मासाठी होत असेल, हलाल म्हणून होत असेल तर मात्र तो कायदा लागू होत नाही. मग कायदा कशासाठी आहे? तेव्हा या अतिशय गंभीर गोष्टी आहेत. या देशांमध्ये हलाल बॅन आहे. डेन्मार्क, बेल्जियम, स्लोवेनिया, स्वीडन, नॉर्वे, आइसलँड आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये हलालवरती बॅन आहे. आणि हलालचं हे फार मोठी नौटंकी करतात. मी तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण दाखवतो. हलाल कोविडची जेव्हा व्हॅक्सिन आली त्यावेळी मुस्लिम देशांनी मागणी केली की नाही आम्हाला हलालच पाहिजे. जगभरातल्या कंपन्यांकडे एवढी डिमांड होती, ते म्हणजे तुम्हाला हलाल पाहिजे ना, सध्या आमच्याकडे मागणी खूप आहे, सध्या आम्ही हलाल सर्टिफाय देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही सगळ्या देशांना देतो आणि मग तुम्हाला हलाल सर्टिफिकेशन घेऊन देतो. आता त्यांना लक्षात आलं की सगळ्यात शेवटी आपल्याकडे हलाल आलं तर तोपर्यंत कोणी राहील का, सगळ्यांचा हलाल होऊन जाईल. आणि मग त्यांनी एक नियम केला की कोविड व्हॅक्सिन सारखं प्राण वाचवणारी जर औषधं असतील तर त्या औषधांना हलाल सर्टिफिकेट नसलं तरी चालेल. आणि हे जे सांगताय की यामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं की अशा प्रकारच्या व्हॅक्सिनसाठी तुम्ही हलाल किंवा नॉन हलाल हे बघण्याची आवश्यकता नाही, व्हॅक्सिन मिळालं पहिल्यांदा घ्या. मग जर व्हॅक्सिन तुम्हाला हलाल नसलेलं चालतं तर बाकीचं अन्न का चालत नाही? आणि हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. तेव्हा ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे. बरं, आता ह्या हलालमध्ये सगळ्यात महत्वाचं उदाहरण दाखवतो. नॉट अ सिंगल मुस्लिम अमंग ऑर्गन डोनेटर्स. एकही मुसलमान त्याचं शरीराचा अवयव, अंग किंवा म्हणजे कृत्रिम रोपण जे म्हणतो त्यासाठी देत नाही, ब्लड डोनेशन करत नाही. याचं कारण का? देवबंदचा फतवा आहे. बरं, देवबंद कुठली? जी हलाल सर्टिफिकेट देते तिचा फतवा काय? दुसऱ्याचं अंग घेऊ शकता, स्वतःचं देऊ नाही शकत. आणि हा त्यांनी त्याच्यावरती फतव्यावरती दिलेला आहे. इज ब्लड डोनेशन अलाउड इन इस्लाम? त्याच्यामध्ये त्यांनी खाली काय म्हटलेलं आहे तर हा फतव्याचं उत्तर आहे. अ पर्सन इज नॉट ओनर ऑफ हिज बॉडी पार्ट्स, ऍक्ट freely whatever he likes, therefore one cannot donate his blood and body part, but one can donate blood in order to save life of his relative. म्हणजे मुसलमान फक्त मरत असेल तर तुम्ही ब्लड देऊ शकता, पण बाकी ब्लड डोनेशन नाही करू शकता. अरे म्हणजे ज्या हिंदू समाजाने गोमूत्र प्यायलेलं आहे, पंचगव्य प्यायलेलं आहे, त्याचं शरीराचा अवयव चालतो तुम्हाला, त्याचं रक्त चालतं तुम्हाला, आणि बाकीच्या गोष्टींमध्ये हलाल मागतात. त्यामुळे पुढची मागणी माझी ही असणार आहे की एकाही मुसलमानाला हिंदूंचं अवयव देता कामा नये. आणि ज्याने ते घेतलेलं असेल त्याचा ऑटोमॅटिक धर्मांतर झालेलं आहे, कारण तो हराम बनलेलाच आहे ऑलरेडी. आम्ही पंचगव्य आमच्या प्रत्येक धार्मिक कृत्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या शरीरामध्ये पंचगव्य अगदी कणाकणामध्ये, रोमारोमामध्ये गेलेलं आहे. माझं जर अवयव घेतलं असतं तू कसा मुसलमान राहिला? त्यामुळे हा एक महत्वाचा भाग म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण घेणार आहोत. तर मी थोडक्यात हा विषय सांगायचा प्रयत्न केला की नेमकं हलाल इकॉनॉमी काय आहे, हलाल इकॉनॉमीचं क्वांटम किती आहे आणि कशा प्रकारे ही आज चालू आहे. बाकीचे मुद्दे मी मला वाटतं प्रश्नांच्या उत्तरामध्ये मी सांगायचा प्रयत्न करेन. परंतु ह्या गोष्टीने माझी याचिका सध्या चालू आहे. अगोदर मी वाणिज्य मंत्रालयात याचिका केली होती, परंतु मला तिकडून सांगितलं गेलं की भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही याचिका बनवा, आणि माझी याचिका सध्या केंद्रीय गृह खात्याकडे चालू आहे. प्रतिभा कुमारी म्हणून एक IAS अधिकारी आहेत, त्यांच्यासमोर माझी याचिका चालू आहे. आणि भारतामध्ये हलालवरती बंदी यावी या दृष्टिकोनातून भारताच्या सुरक्षिततेला नेमकं काय धोका आहे हे सगळे मुद्दे मी त्यामध्ये मांडलेले आहेत. आणि ह्या दृष्टीने मला असं अपेक्षा आहे की म्हणजे अमित भाई लवकरच विचार करतील, आणि जसं योगीजींनी बॅन केलेलं आहे हलाल, तसं लवकरच आपल्याला हलाल बॅन बाकीच्या ठिकाणी देखील बघायला मिळेल. तर अशी आपण आशा करूया. रमेशजी धन्यवाद. यानंतर सर्वेश मेंढळे रमेश शिंदे यांच्याशी संवाद साधतील.